शाळेत जाते असं म्हणून घरातून बाहेर पडलेली एक शिक्षिका त्यानंतर थेट बेपत्ता होते। काही दिवसांनंतर तिचा थेट मृतदेहच सापडतो आणि जेव्हा पोलीस या प्रकरणाचा तपास करतात, यामध्ये मुख्य संशयित आरोपी ठरतो तो तिचाच अगदी जिवलग मित्र। या मित्रानंच या शिक्षिकेचा घात केलेला असतो। नेमकं प्रकरण काय आहे, सविस्तरपणे समजून घेऊयात। पोलिसांना चक्रावणारी ही केस नेमकी काय आहे पाहूयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। कल्याणमध्ये वास्तव्याला असणारी संगीता चंदन शिवे नावाची ही शिक्षिका, ज्या गेल्या अनेक वर्षांपासून एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या, अविवाहित होत्या आणि त्याचबरोबर त्या LIC एजंट म्हणून सुद्धा काम करायच्या। 14 जुलैला त्या आपल्या राहत्या घरातून बाहेर पडल्या। घरच्यांना त्यांनी असं सांगितलेलं होतं की शाळेत चाललेली आहे आणि तिथून शहापूरला माझं LICच्या निमित्तानं एक काहीतरी काम आहे असं म्हणून त्या घराच्या बाहेर पडल्या। त्यानंतर त्या घरी आल्याच नाहीत। संपूर्ण एक दिवस लोटला। घरच्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या कुठेही सापडत नसल्यामुळे कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घेण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपासही सुरू केला। पुढच्या काही दिवसांमध्येच नाशिकच्या सिन्नर घोटी रोडवर असलेल्या एका रुग्णालयाच्या बाजूला त्यांचा मृतदेह आढळून आला। ज्या वेळेस हा मृतदेह सापडला, पोलिसांनी हे सगळं प्रकरण म्हणजे दोन वेगळे जिल्हे असल्यामुळे लिंक्स लावल्या आणि त्यानंतर प्रकरणाचा तपास जेव्हा पोलिसांनी पुन्हा एकदा सुरू केला हत्येच्या अँगलने, त्यावेळेस मात्र अनेक धक्कादायक गोष्टींचे खुलासे झाले। मुळात या सगळ्यामध्ये पोलिसांच्या असं निष्पन्न झालं की या ज्या शिक्षिका होत्या संगीता चंदन शिवे यांच्या ATM कार्ड मधून मोठी रक्कम काढण्यात आलेली होती, जी हत्येच्या दिवशीच काढलेली होती। त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी म्हणून पोलिसांनी ATMचे CCTV असतील किंवा टॉवर लोकेशन्स असतील अशा बऱ्याचशा गोष्टी चाळल्या। त्यावेळेस पोलिसांना गोकुळ आव्हाड नावाचा एक व्यक्ती या CCTV मध्ये निष्पन्न झाला। जेव्हा पोलिसांनी आणखी तपास केला, त्यावेळेस असं निष्पन्न झालं की हा गोकुळ आव्हाड आणि संगीता चंदन शिवे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले मित्र होते। जेव्हा पोलिसांनी आणखी जास्त तपास केला, त्यावेळेस असं निष्पन्न झालं की हाच गोकुळ आव्हाड या प्रकरणामधला मुख्य संशयित आरोपी आहे। जेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवून त्याची चौकशी केली, त्यानंतर मात्र हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। घडलेलं असं होतं की या शिक्षिका जेव्हा कामानिमित्त घराच्या बाहेर पडल्या, त्यांना आसनगाव परिसरामध्ये LICच्या कामाचं आमिष दाखवून तिथे बोलवलं गेलं। तिथे आणल्याच्या नंतर त्यांना एका फ्लॅटवरती नेऊन जबरदस्तीने मृत्यूपत्रावर त्यांच्या सह्या घेतल्या गेल्या। या मृत्यूपत्रावरती त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीचा वारसदार म्हणून या गोकुळ आव्हाडचं नाव होतं। स्वतःच्या नावावर मैत्रिणीची प्रॉपर्टी करायची म्हणून केवळ त्यानं हा सगळा प्लॅन रचलेला होता आणि त्याच प्लॅन नुसार त्यानं या मृत्यूपत्रावर जबरदस्तीने त्यांच्या सह्या घेतल्या आणि पुढच्या काही वेळातच त्यांचं नाक तोंड दाबून त्यांचा खून केला आणि त्यानंतर मृतदेह हा घोटीच्या त्या रुग्णालयाच्या परिसरामध्ये टाकून तो तिथून फरार झाला। हे सगळं त्यानं केवळ एकट्यानं केलेलं नव्हतं, त्याच्यासोबत त्याचे आणखी 3 साथीदार सुद्धा होते। त्यामुळे पोलिसांनी जसा या प्रकरणाचा तपास सुरू केला, त्यानंतर आतापर्यंत तब्बल 3 आरोपींना अटक झाली आहे। एक आरोपी अजूनही फरार आहे, ज्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। मात्र या प्रकरणामुळे पुन्हा एकदा आपण मैत्री कुणाशी करावी, कशा लोकांशी करावी, कुणावर विश्वास ठेवावा, हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होताना पाहायला मिळतोय। कारण अतिशय विश्वास या संगीता चंदन शिवे यांचा त्यांच्या मित्रावरती होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून तो सतत प्रॉपर्टीसाठी किंवा प्रॉपर्टीवर त्यांचं नाव लागावं यासाठी म्हणून तो वारंवार त्यांच्यावरती दबाव टाकत होता, अशी सुद्धा माहिती समोर आली। मात्र वेळीच या सगळ्यामध्ये संगीता चंदन शिवे यांनी मित्राच्या विरोधात तक्रार दाखल केली नाही किंवा एखादी पुढची ऍक्शन घेतली नाही, त्यामुळे आज त्यांचा जीव गेला असंच म्हणावं लागेल। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।